दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी फेटाळून लावल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही अशी माहिती तटकरेंनी दिली आहे। सध्या तरी एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असंही तटकरे म्हणाले। शरद पवार आणि अजित पवार गट याकडे एकत्र येण्याची चर्चा झालेली पाहायला मिळते। महाराष्ट्राचं जो उत्सुकता लागली काय होणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार गट नाही आणि पवार साहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने दिले, त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी नाही। आमच्याकडे अशा पैसा कुठला प्रस्तावही नाही, वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये कुठली चर्चाही त्या ठिकाणी नाही। त्याच्यामुळे आज तरी तशा पैसा प्रश्न संभवत नाही, उद्भवत नाही। दरम्यान दोन्हीच राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे जे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार अशा पद्धतीच्या ज्या चर्चा चालू आहेत त्या फक्त माध्यमामध्ये आहे। मी कालसुद्धा बोललो, सर्व माध्यमाच्या माध्यमातून ही सर्व चर्चा चालू आहे। अशा पद्धतीची कुठेही बैठक नाही, आमच्या पक्षामध्ये कुठेही चर्चा नाही। आमच्या पक्षामध्ये फक्त चर्चा ही आहे की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या त्याची तयारी त्या निमित्तानं आम्ही चालू केलेली आहे। अशा काहीतरी बातम्या पसरवायच्या आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करायची अशी सुद्धा काही लोकांची रणनीती असू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।